नमस्कार. आज दिनांक 1 एप्रिल 2015. आजची तिथी चैत्र शुद्ध द्वादशी, वार बुधवार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. नागपूर सेंट्रल जेलमधून 5 कुख्यात कैदी फरार. पोलिसांचं धावत दणाणलं. जेलर निलंबित. 3 कैद्यांवर मोक्का लागू. इंला मार्गावर वनपरिक्षेत्रात आढळलं गोमुख व गायीचे अवशेष. बिबट्याच्या नावाखाली गायीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय. बीपीएल दाखल्यासाठी केंद्रांवर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी. महिला पडली भोवळ येऊन. काचा फुटल्या. संगणक पडले. गोवंश हत्याबंदी कायद्याचा फेरविचार करण्याची जमियतुल कुरैशची मागणी. जिल्हा कचेरीवर धरणं. वाहतूक विस्कळीत. चौकशीसाठी पोलिसांनी केलं अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाचारण. आले कुलसचिव. उत्तरपत्रिकेत नंतर लिखाण केल्याचा डीसीपींचा खुलासा. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. नमस्कार. आज दिनांक 31 मार्च 2015. आजची तिथी चैत्र शुद्ध एकादशी, वार मंगळवार. सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. नागपूर सेंट्रल जेलमधून 5 कुख्यात कैदी फरार. पोलिसांचं धावत दणाणलं. जेलर निलंबित. 3 कैद्यांवर मोक्का लागू. इंला मार्गावर वनपरिक्षेत्रात आढळलं गोमुख व गायीचे अवशेष. बिबट्याच्या नावाखाली गायीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय. बीपीएल दाखल्यासाठी केंद्रांवर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी. महिला पडली भोवळ येऊन. काचा फुटल्या. संगणक पडले. गोवंश हत्याबंदी कायद्याचा फेरविचार करण्याची जमियतुल कुरैशची मागणी. जिल्हा कचेरीवर धरणं. वाहतूक विस्कळीत. चौकशीसाठी पोलिसांनी केलं अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाचारण. आले कुलसचिव. उत्तरपत्रिकेत नंतर लिखाण केल्याचा डीसीपींचा खुलासा. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून 5 कैदी फरार झाले आहेत. या खळबळजनक घटनेने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजता हे कैदी फरार झाले आहेत. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून 5 कैदी फरार झाले आहेत. राजा गौस गँगचे हे 5 आरोपी असून जेलरने या कैद्यांना मदत केल्याचं उघड झालं आहे. शोएब सलीम खान, बिसन सिंग, अलीज फारूक,
सत्येंद्र राजबहादूर गुप्ता अशी 5 पैकी 3 आरोपींची नावं आहेत. नागपूर जेल सुपरिटेंडेंट वैभव कांबळे यांना या प्रकरणी सस्पेंड करण्यात आलं आहे. या 5 पैकी 3 कैद्यांवर मोक्का लागू होता, तर एक कैदी आर्म ऍक्ट अंतर्गत सजा भोगत होता. एका कैद्यावर वाटमारीचे गुन्हे दाखल असून 392 कलमान्वये कारवाई झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. मंगळवारी पहाटे 6 वाजता नागपूर मध्यवर्ती कारागृहातून 5 कुख्यात गुंड कैद्यांनी पलायन केलं. त्यानंतर आणखी एक खळबळजनक घटना घडली, ती म्हणजे कामठीच्या रॉय रुग्णालयातून कन्हान गँगवॉरचा मुख्य सूत्रधार कमलेश मेश्राम पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालाय. नागपूर ही उपराजधानी, अशात राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय परिवहन मंत्री यांच्या गृहनगरीत एकापाठोपाठ एक अशा खळबळजनक पण गंभीर घटना घडल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरच प्रश्नचिन्ह लागलंय. राज्यभरात याची चर्चा असून सरकारसह पोलिसांच्या दक्षतेविषयी चर्चा होतेय. इंदला मार्गावरील वन परिक्षेत्रात गोमुख व गायीचे अवशेष आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. फ्रेझरपुरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. बिबट्या व कुत्र्यांच्या नावावर गायीची हत्या झाल्याचं बोललं जात आहे. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना इंदला मार्गावरील वन परिक्षेत्रात गोमुख व गायीचे अवशेष आढळल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी सकाळची ही घटना आहे. इंदला येथे राहणारे चिंतामणजी नागोजी काटकर यांची ही गाय आहे. फ्रेझरपुरा पोलिसांनी हस्तक्षेप करून घटनास्थळाचा पंचनामा केला व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केलं. मात्र अद्याप कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. गोवंश हत्याबंदी असल्याने गायींची जंगलात हत्या करून त्यांचे अवशेष तेथेच फेकले जात असल्याची शक्यता आहे. सध्या शहरात बिबट्याच्या दहशतीचा आधार घेतला व बिबट्या व शिकारी कुत्र्याच्या नावावर या हत्या केल्या जात असल्याची शक्यताही फ्रेझरपुरा पोलिसांनी वर्तवली आहे. श्रीकृष्ण पेठ येथे नाश्त्याची गाडी चालवणाऱ्या बालकिसन साहू यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या मारहाणीत साहूला जखम झाली आहे. MH27P9331 क्रमांकाच्या ऑटो चालकाने हा हल्ला केला. ऑटो सोडून चालक फरार झाला. वाहतूक पोलीस यादव यांनी ऑटो जप्त केलाय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अंकवृद्धी प्रकरण चिघळलं असून या प्रकरणी कुलगुरूंना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं होतं. मात्र आले कुलसचिव. याविषयी पोलीस उपायुक्त घारगे यांनी माहिती दिली. चौकशीसाठी युनिव्हर्सिटीचे कुलसचिव आलेले होते, त्यांच्याबरोबर उपकुलसचिव होते. त्यांचे पण चौकशीमध्ये जे काही आम्हाला माहिती घ्यायची होती ते आज घेतली. एकतर जे परीक्षा केंद्रावरून जे पेपर येतात मूल्यांकनासाठी, तर त्या ठिकाणी ज्यांच्यावरती जबाबदारी त्या ठिकाणी टाकलेली होती, तर त्या ठिकाणी संदिग्धता आहे आणि ज्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी टाकलेली आहे तर त्यांची जबाबदारी सोडून जॉब वर्कर जे आहेत त्यांच्या ताब्यामध्ये पेपर्स देऊन बऱ्याच ठिकाणी निघून जातात. त्यामुळे हे जे जॉब वर्कर जे अनक्वालिफाईड आहेत आणि डेली वेजेसचे आहेत, तर त्यांच्या ताब्यामध्ये पेपर राहणं हे अत्यंत रिस्की आहे आणि त्याच्यामुळंच तो जो पेपर एक आरोपी बाहेर काढू शकला, त्यामुळेच त्या ठिकाणी त्याला संधी मिळाली आणि त्यांनी पेपर बाहेर. विद्यापीठात गेलेल्या उत्तरपत्रिका बाहेर काढून त्यावर उत्तरं लिहून पुन्हा ती जैसे थे ठेवण्यात आली. एवढी अनागोंदी विद्यापीठात चालते. FIR मध्ये 7 जणांची नावं आहेत, असंही सोमनाथ घारगेंनी स्पष्ट केलंय. विद्यापीठ प्रकरणाचे तपासामध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 विद्यार्थी आहेत, बाकी जॉब वर्कर आहेत आणि 3 विद्यापीठाचे मास्किंग सेंटरमध्ये काम करणारे अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांमध्ये श्री देशमुख, श्री पुतळे आणि बावस्कर असे 3 नावं आहेत. हे जे प्रकरण आहे यामध्ये एकूण 12 उत्तरपत्रिका आहेत की ज्यामध्ये गुणवाढ करण्यात आलेली आहे आणि एक प्रकरणामध्ये असं लक्षात आलेलं आहे 12मध्येच की एक उत्तरपत्रिका आदल्या दिवशी विद्यापीठाचे मधून बाहेर काढण्यात आली आणि त्यामध्ये पुन्हा
बाहेर लिहिलं गेलं उत्तरं आणि पुन्हा विद्यापीठामध्ये आतमध्ये आणलेली आहे, असे प्रकार आहेत. यामध्ये विद्यापीठातून उत्तरपत्रिका बाहेर काढणारा आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी ते उत्तरपत्रिका बाहेर काढली होती तो विद्यार्थी निष्पन्न झालेला आहे, ते पण अटक झालेले आहेत. आता अजून 7 आरोपी आहेत जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांची FIR मध्ये नावं आहेत, ते अजून आम्हाला मिळण्या बाकी आहेत. त्यांना पोलीस शोधत आहेत. त्यावरून मग पुढील तपास आणखी होईल. काय आणखी आरोपींची नावं लक्षात आलेली आहेत, त्यांना पोलीस शोध घेत आहेत. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. सुपर एक्सप्रेस हायवेवर दुचाकी व 4 व्हीलरचा अपघात झाला. दोघे विद्यार्थी दुचाकीवरून रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात एक विद्यार्थी गंभीर जखमी झालाय. सुपर एक्सप्रेस हायवेवर रस्ता ओलांडताना रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला. दोघे विद्यार्थी MH27 AL 3124 क्रमांकाच्या पल्सरने रस्ता ओलांडत असताना अकोल्यावरून येणाऱ्या भरधाव मारुती स्विफ्ट कारने धडक दिली. अमरावतीचा अमित चव्हाण व अकोल्याचा स्वप्नील दुराळकर असे दोघे विद्यार्थी दुचाकीवर होते. MH30 P 4333 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्वप्नील दुराळकरची अवस्था गंभीर असून अमित चव्हाणच्या पायाला व डोक्याला गंभीर इजा झाली आहे. स्विफ्ट कारचा चालक फरार आहे. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. दारिद्र्य रेषेखालील यादीत 14,000 लाभार्थ्यांची नावं नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. हे दाखले घेण्यासाठी लाभार्थ्यांनी केंद्रांवर गर्दी केली. एकच झुंबड उडाली. प्रचंड गोंधळ झाला. विभागानुसार केंद्रांमध्ये BPL लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आलं. हे दाखले घेण्यासाठी महापालिकेत प्रचंड गर्दी झाली. एकच झुंबड उडाली. गर्दी लोटालाटी यामध्ये एक महिला चक्कर येऊन पडली, परंतु तिला उचलण्यासाठीही कोणाजवळच वेळ नव्हता. दाखला घेण्यासाठी महिलांनी गर्दी केल्याने खिडकीच्या आतील संगणक अक्षरशः खाली पडला. खिडकीचा काच फुटला. या गोंधळामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं. अधिकाऱ्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही दाद दिली नाही. येथे पोलिसांची सक्त गरज होती, परंतु खबरदारीचे उपाय नसल्याने गोंधळ माजला. महापालिकेबरोबरच झोन कार्यालयातही तीच परिस्थिती होती. ज्या ज्या केंद्रांवरून दाखले देण्यात येत आहेत त्या त्या केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याने व कोणतीही शिस्त न पाळल्याने गोंधळ माजला. महापालिकेप्रमाणे झोन कार्यालयावरही BPL लाभार्थ्यांनी दाखले घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. केंद्रावर एक संचालक व 2 ऑपरेटर असे 3 कर्मचारी होते. त्यांना लाभार्थ्यांची गर्दी आटपेनाशी झाल्याने कर्मचारी भांबावले. शेवटी काम बंद ठेवावं लागलं. झोन क्रमांक 3 मध्ये फ्रेझरपुरा, वडाळी, हमालपुरा येत असल्याने येथील शेकडो लाभार्थ्यांची गर्दी येथे झाली. सकाळी 9 वाजतापासून इथं आलेल्या सर्व लेडीज, पण यांना कुठल्याही गोष्टीचा फॉर्मचा उपलब्ध नाही आहे. दुसरी गोष्ट, लेकरं बाळा सोडून इथं लेडीज चक्क 400 ते 500 लेडीज होत्या हातावरी, आणि या लेडीजला कुठल्याही गोष्टीचा रिस्पॉन्स मिळत नाही आहे.
आणि फॉर्म मिळण्यासाठी एक वेगळी लाईन लावायला पाहिजे होती आणि घेण्यासाठी एक वेगळी लावायला पाहिजे होती। याच्यासाठी लोकांचा टाइम हा वेस्ट होऊन राहिला आणि लोकांचे ऑटोचे पैसे, झेरॉक्सचे पैसे बिना कामानं व्यर्थ होऊन राहिले। तरी झोन क्रमांक 3च्या मेश्राम मॅडम यांनी प्रत्येक लेडीजची वेगवेगळी लाईन लावून प्रत्येकाला फॉर्म देऊन प्रत्येकाचं नाव समावेश करून वेगळ्या खिडकीमध्ये घेण्यात यावे अशी फक्त आमची सर्वजणांची विनंती आहे। कार्यालयात कोणतीही व्यवस्था नव्हती, पोलीस संरक्षण नव्हतं। अखेरीस उपस्थित पत्रकारांनी सूचना दिल्यावरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती हाताळली। राज्य शासनाने जारी केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याचा विरोध करण्यासाठी जमियतुल कुरेशच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान आंदोलन चांगलेच आक्रमक झाले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। जमियत अल कुरेशीच्या वतीने 31 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं। या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा कचेरीवर धरण आंदोलन करण्यात आलं। गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात हे आंदोलन होतं। बैलाची कत्तल करण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी कायद्यावर फेरविचार करण्यात यावा अशा मागणीसाठी जमियत उल कुरेशनं हे आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान आंदोलक आक्रमक झाले। पोलिसांचे बॅरिकेड्स रस्त्यावर आणून रस्ता अवरुद्ध केला, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। मोठ्या संख्येनं समाजबांधव आंदोलनात सहभागी होते। अमरावती महापालिकेच्या शहर सुधार विषय समितीची सभा घेण्यात आली, मात्र या सभेला अधिकारी हजर राहत नसल्याने सभापती चांगल्याच खवळल्या। ही सभा म्हणजे शोभेची वस्तू झाल्याचं सभापती कांचन ग्रेसपुंजे यांनी म्हटलंय। महापालिकेची शहर सुधार समिती शोपीस बनलीये। जेव्हा वाटेल तेव्हा बैठक घ्या, कोणीही अधिकारी बैठकीला येत नाहीत, आदेशांचं पालन होत नाही, तेव्हा आंदोलनाचा इशारा शहर सुधार समिती सभापती, उपसभापती व सदस्यांनी दिला आहे। यावरून सभापतींनी चांगलीच आगपाखड केली आहे। समितीच्या बैठकीला जे मुख्य अधिकारी उपस्थित पाहिजे असते, ज्यांच्याकडून कारवाई अपेक्षित असते, ते कोणीही हजर नसतात। बरेचदा अशा अनेक बैठका झाल्या आतापर्यंत या वर्षातल्या, पण कांबळे साहेब नसतात, गणेशराव पुत्तरवारे नसतात, त्यांचे जेई येतात, पण ते निर्णय घेऊ शकत नाही, कारण त्यांना एखादं अतिक्रमण काढायचं असेल, कोणावर कारवाई करायची असेल तर कांबळे साहेबांची सही आवश्यक आहे त्याच्यावर। त्याच्यामुळे ही कारवाई अधुरी आहे बरेच दिवसाची। प्रत्येक मिटिंगला कांबळे साहेब गैरहजर असतात, त्यावर आमचा आरोप आहे। महिन्यापासून शहर सुधारच्या मीटिंगमध्ये महत्वाचा अधिकारी जो असतो एचओडी आणि त्याच्या खालचे जे अधिकारी असतात ते महत्वाचे अधिकारी गेल्या 2 महिन्यापासून शहर सुधारच्या समितीला येत नाही। याचं कारण काय आहे हे आम्हाला माहिती नाही। आज जे इथे या ठिकाणी 2 इंजिनियर पाठवतात, अतिक्रमणचे आता आलेले आहेत, चव्हाण साहेब आज आले, ते मागच्या सभेमध्ये तो 2च इंजिनियर होते, आजच्याही सभेमध्ये 2 इंजिनियर एडिट। याचं काय कारण आहे? आणि हे या शहर सुधारच्या समितीचं काहीच त्यांना महत्व वाटत नाही। शहर सुधार समितीच्या सदस्यांचे सगळे प्रस्ताव आहे, त्यांना काही विचारायचं असते, काही अतिक्रमणच्या याच्यावर कार्यवाही करायच्या असतात, काही इनलिगल बांधकामावर कार्यवाही करायची असते। मग आता याचं उत्तर त्यांना विचारलं तर ते काहीही सांगत नाही। याच्यावर काही कार्यवाहीचे आदेश झालेले आहेत, त्याचे कार्यवाहीचे आदेश कुठल्याही प्रकारे त्यांची प्रोसेसमध्ये नाही, नोटीस दिले असतात, आणखी त्याच्यावर समोरच्या कार्यवाही असते त्यांच्या प्रोसेसप्रमाणे, ती कुठलीही कार्यवाही झालेली नाही। 2 महिन्यापासून 4-4, 8-8 महिन्यापासून प्रस्ताव आहे, एकाही प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही एनडीपीच्या विभागामार्फत। तेव्हा आज आमच्या या सर्व सदस्यांचं आणि मी सभापती म्हणून सांगते की या महानगरपालिकेमध्ये चाललं काय आहे, महानगरपालिकेमध्ये प्रशासन आहे किंवा नाही आहे, मोठा प्रशासकीय अधिकारी आहे किंवा नाही आहे, याच्यावर वचक कोणाचा आहे किंवा नाही, कोणाचा कोणावर वचक आहे, कोणाचा कोणावर वचक आहे, काहीही इथे समजायला मार्ग नाही आहे। तेव्हा आम्ही जर असं झालं तर आता याच्या पुढे आम्ही एक तर आंदोलन आम्हाला करावं लागेल महानगरपालिकेच्या। अशा जर प्रकारचं इथे कार्यवाही चालू असेल, इथे कोणाच्या पायात, कोणाची चप्पल कोणाच्या पायामध्ये नाही, अशा प्रकारचा अंधाधुंद कारभार या महानगरपालिकेत चालू आहे।
शेतकऱ्यांच्या हितासह देशाच्या विकासाकरता भूमी अधिग्रहण सुधारणा विधेयक मंजूर होणं गरजेचं असून शेतीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा हा मार्ग असल्याचं मत एका पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आलंय. येणारा नवा भूसंपादनाचा कायदा शेतकऱ्यांच्या जमिनीला बाजारभावापेक्षा 4 पट मोबदला देणारा असेल, शिवाय त्यांचं पुनर्वसन व कुटुंबातील एकाला खात्रीपूर्वक नोकरीची शाश्वती देत असेल तर देशातील शेतकऱ्यांकरता दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची ही नामी संधी आहे, असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला आहे. मुद्दाम नवीन भूसंपादन कायद्यात झालेल्या सुधारणा त्याचा अध्यादेश निघाल्यानंतर जो देशात गोंधळ सुरू आहे, त्याचा वादविवाद सुरू आहे, त्याच्या संबंधीची मी पत्रकार परिषद घेतली होती. विरोधी पक्षांनी जे या सुधारणांना विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांमध्ये गैरसमज जो काय पसरवत आहेत, तो गैरसमज पत्रकारांचा, वृत्तपत्राचा निघावा याच्यासाठी अध्यादेशामध्ये काय आहे, कलम काय काय दुरुस्त झाले, काय अमेंडमेंट झाली, त्या मूळ कायद्यात काय आहे याचं विश्लेषण व्हावं. पत्रकारांनी स्वतः डोळ्यांनी पाहावं की याच्यात शेतकऱ्यांच्या विरुद्ध काहीही झालेलं नाही आहे. 13च्या कायद्यामध्ये विनाकारण अधिग्रहण होऊ नये, विकास होऊ नये म्हणून 80%ची आणि सोशल इम्पॅक्ट असेसमेंटची फालतूची जी खुटी मारून ठेवली होती जयराम रमेशनी, ती मोदींनी काढल्यामुळे काही विविध संघटना त्यांना आंदोलन करता येणार नाही म्हणून विरोध चिडून काहीतरी करत असतील, तर हे शेतकऱ्यांच्या काही संबंधित नाही. शेतकऱ्यांना पाहिजे आहे आज चौपट किंमत देत असतील बाजारभावाच्या, पुनर्वसन होत असेल आणि त्याच्या पोराला पक्की नोकरी मिळत असेल तर त्याला देव पावणार आहे, त्याला शेतीतून बाहेर निघण्याचा मार्ग दिसणार आहे. तो मार्ग या नवीन भूसंपादन कायद्यामध्ये असं आहे हे ठासून जर सांगितलं सर्वांनी तर त्याला तेच ऐकायचं आहे शेतकऱ्यांना. त्याला या कलमांच्या बारकाव्यामध्ये, वादविवादामध्ये, आंदोलनात ते अण्णा हजारेंनी करो की सोनिया गांधीने करो, त्याच्यात इंटरेस्ट नाही. त्यांनी या आंदोलनाला पाठ दाखवलेली आहे. आणि पत्रकारांनी निदान कोणी उठसूट आपलं पत्रकाराचं हा कायदा असा आहे तसा आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे म्हणायचं, तर असं होऊ नये म्हणून झालेल्या अमेंडमेंट, दुरुस्ती या कायद्याला अनुसरून कशा आहेत आणि कशा कशा झाल्या याच्या संबंधीचं या पत्रकार परिषदेत मी विश्लेषण केलं. वडाळी वनपरिक्षेत्रात बिबट्यांचा मुक्त संचार आहे. बिबट्याच्या वावराने नागरिक भयभीत आहेत. सोमवारी रात्री 7 ते 8 वाजे दरम्यान बिबट्याने डुकराच्या पिलाची शिकार करून पलायन केलं. राज्य राखीव बलाच्या 500 क्वार्टर परिसरात सोमवारी रात्री 7 ते 8 वाजे दरम्यान बिबट्याने डुकराच्या पिलाची शिकार केल्याचा कॅमेराबद्ध झालाय. या घटनेमुळे बिबट्याची दहशत वाढली आहे. बिबट्या आपणहून माणसांवर हल्ला करत नाही असं वनविभागाचं म्हणणं आहे. परंतु 500 क्वार्टर हा रहिवासी परिसर आहे. जंगलात नागरिक जाणार नाहीत, परंतु या रहिवासी परिसरातच 1-2 नव्हे तर 8 बिबट्यांचा वावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भीतीयुक्त वातावरण आहे. वनविभागाची शोध मोहीम सुरूच आहे. त्यासाठी पोहरा व SRPF कॅम्प परिसरात 24 विशेष कॅमेरे लावण्यात आले आहेत. यापैकी एका कॅमेऱ्यात बिबट्याने केलेली शिकार कैद झाली आहे. विलासनगर परिसरात जिकडे तिकडे कचरा, तुंबलेल्या नाल्या, सर्व्हिस गल्लीत अतिक्रमण अशी परिस्थिती आहे. अनेक समस्यांनी ग्रस्त नागरिक मूलभूत सोयींपासून वंचित आहेत. स्वच्छता व आरोग्य या नाण्याच्या 2 बाजू आहेत. मात्र शहरातील वसाहती कॉलनींमध्ये स्वच्छता शून्य आहे. विलासनगर येथील नागरिक अनेक समस्यांच्या विळख्यात आहेत. कचरा उचलला जात नाही, नाल्या स्वच्छ होत नाहीत, शिवाय सर्व्हिस गल्लीतही अतिक्रमण करण्यात आलंय. याकडे नगरसेविकेचं लक्ष नाही असा आरोप नागरिकांचा आहे. 1 महीने से हमारे नगर सेवक पंजाबराव तायवाड़े देखा पंजाबराव तायवाड़े कितने बार कंप्लेंट करने के बावजूद भी हमारे घर के पास की नाली साफ होती नहीं है. हम हमारे हाथ से साफ करते हैं. पूरी नाली चौकों पे पूरा पानी रुका हुआ है. पिछले 15 दिन से कंटिन्यू कंप्लेंट करने के बाद में भी कोई आता नहीं है. उधर सामने की नाली पे पूरा कचरा ढेर पड़ा है. वो आते हैं, उधर से साफ करते हैं, इधर बोलने के बावजूद भी देखते हैं, सिर्फ नजर मारते चले जाते हैं और उसके अलावा कोई कार्रवाई करते नहीं है. पूरे विलासनगर में यही प्रॉब्लम है
फिलहाल हमारे को ज्यादा प्रॉब्लम है इस चीज की। शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून लाखो रुपये खर्च होतात, मात्र त्याचे परिणाम शून्य असल्याने महापालिकेच्या तिजोरीतील हा पैसा जातो कुठे, असा प्रश्न विलासनगर वासियांचा आहे। दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या समस्यांविषयी खुली चर्चा घेण्यात येत आहे। या चर्चेत मनपा आयुक्तांना व पत्रकारांना निमंत्रित करण्यात आलं आहे। ध्येय बहुउद्देशीय संस्थेतर्फे हा कार्यक्रम घेण्यात येतोय। आम्ही अमरावती महानगरपालिका आयुक्त यांना ध्येय बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने निवेदन दिलं, ज्यामध्ये अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, इथले आरोग्य, इथलं नोकरवर्ग, सोबतच तिथली जी अवस्था आहे, झोपडपट्ट्यांची जी काही कंडिशन आहे, या सगळ्या गोष्टीवर खुली चर्चा करण्यासंदर्भाने एक निवेदन देण्यात आलं आणि त्यामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह आम्हाला रिस्पॉन्स दिला। तरी शहरातील संपूर्ण सुज्ञ नागरिकांना मी सुचवितो की या चर्चेमध्ये आपण संविष्ट व्हावं आणि ही चर्चा आम्ही लवकरच डिक्लेअर करणार आहोत, अशी मी संपूर्ण शहरातील सुज्ञ नागरिकांना सूचना करू इच्छितो। धन्यवाद। श्याम चौकात उड्डाण पुलाखाली पारध्यांनी आपलं बस्तान मांडलं होतं। हे बस्तान हलवण्यात आलं आहे। एकदा बस्तान मांडले की चूल बोळकी तेथेच, बाळाचे पाळणेही तेथेच, झोपणे आंघोळी तेथेच, तर मुलांची भांडणही, असा प्रकार पारध्यांचा चालतो। श्याम चौकातील उड्डाण पुलाखाली गेल्या कित्येक दिवसांपासून पारध्यांनी बस्तान मांडलं होतं, ते हलवण्यात आलं आहे। अवघा संसार येथे थाटलेला होता। भर चौकातील हे ओंगळवाणं चित्र हटवण्यात आलं आहे। समर पब्लिक लायब्ररी व ऑर्केस्ट्रा अल्बेला यांच्या वतीने अनमोल रत्न हा कलाकारांना समर्पित कार्यक्रम घेण्यात आला। कलावंतांना समर्पित कार्यक्रम टाउन हॉल येथे घेण्यात आला। अनमोल रत्न नामक या कार्यक्रमात मैफिले कव्वाली सजली। गायक मोबिन बेग यांच्या सुरांनी कव्वालीची मैफिल सजली। समर पब्लिक लायब्ररी व ऑर्केस्ट्रा अल्बेला यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला। बजरंग चौक बुधवारा येथील श्री बजरंग मंडळात श्री हनुमान जयंती महोत्सव साजरा करण्यात येतोय। 3 ते 5 एप्रिल दरम्यान हे कार्यक्रम असून 3 एप्रिलला मराठी व हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम, 4 एप्रिलला श्री हनुमान जन्मोत्सवाचं कीर्तन, महाप्रसाद, गोपाळकाला असा भरगच्च कार्यक्रम येथे आहे। या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सुखम जीवेत, शतम जीवेत, जीवेत शरद शतम। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर।
मंगळवार कमाल तापमान 36 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस. बुधवार कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. नागपूर सेंट्रल जेलमधून 5 कुख्यात कैदी फरार. पोलिसांचं धावत दणाणलं. जेलर निलंबित. 3 कैद्यांवर मोक्का लागू. इंदला मार्गावर वनपरिक्षेत्रात आढळलं गोमुख व गायीचे अवशेष. बिबट्याच्या नावाखाली गायीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय. बीपीएल दाखल्यासाठी केंद्रांवर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी. महिला पडली भोवळ येऊन. काचा फुटल्या. संगणक पडले. गोवंश हत्याबंदी कायद्याचा फेरविचार करण्याची जमियतुल कुरैशची मागणी. जिल्हा कचेरीवर धरणं. वाहतूक विस्कळीत. चौकशीसाठी पोलिसांनी केलं अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाचारण. आले कुलसचिव. उत्तरपत्रिकेत नंतर लिखाण केल्याचा डीसीपींचा खुलासा. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा. नमस्कार.